मांडवी पोलीस स्टेशन हद्दीतील विरार रस्त्यावरील पिरकोंडा दर्ग्याजवळ होळीच्या दिवशी एका महिलेचे मुंडके रानात आढळून आले होते। या हत्या प्रकरणी आरोपीचा शोध घेत पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली आहे। नालासोपारा पूर्वेच्या रहमतनगर येथे राहणारा हरीश हिप्परणी वय 49 हा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतो। तो उत्पल्ला हिप्परगी वय 51 आणि 22 वर्षीय मुलासोबत राहत होता। उत्पल्ला हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता। ती मूळची पश्चिम बंगालची होती। दोघांमध्ये मुलावरून कौटुंबिक वाद होता। 8 जानेवारी 2025 रोजी दोघांमध्ये वाद झाला। भांडणात हरीशने गळा आवळून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणीत टाकून विरार पूर्वेच्या मोहक सिटी परिसरात असलेल्या रेल्वे रुळावर नेला। मध्यरात्री 3 वाजता त्याने तिचा कोयत्याने गला चिरला आणि तिचे धड नाल्यात टाकले। त्यानंतर प्रवासी बॅगेत तिचे शीर टाकले। ही बॅग घेऊन तो विरार फाट्याजवळ असलेल्या पिरकोंडा दर्ग्याजवळील 100 मीटर अंतरावर असलेल्या झुडपात त्याने ती बॅग टाकून दिली। या घटनेच्या 2 महिन्यांनी या हत्या प्रकरणाची उकल आता झाली आहे। गुन्हे शाखा 3च्या पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासातच गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे। पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त मदन बळाल यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांडवी पोलीस यांच्या सहकार्याने घटनेचा अधिक जलद तपास करण्यात आला। दरम्यान या घटनेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी अतिशय निर्घृणपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला कळाली। त्या हद्दीमध्ये पिरकोंडा दर्ग्यापासून 100 मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅगमध्ये एका अनोळखी महिलेचे डोकं कापलेले आपल्याला मिळून आले। त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 88/2025 BNS चे कलम 103/238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। ह्या अतिशय निर्घृणपणे झालेल्या गुन्ह्याचा तपास, समांतर तपास हा क्राईम ब्रांचचे आमचे युनिट 3 चे PI रणवरे, API कांबळे व त्यांची पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि 24 तासाच्या आत सदरचा हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। या गुन्ह्यामध्ये जिची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास, जी मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती इकडे आपल्या इथे रहमतनगर नालासोपारा जे तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे, तिथे ती राहत होते आणि मागील 20 ते 25 वर्ष झालं ती त्या ठिकाणी राहते। ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशनच्या ज्वेलरीचा व्यवसाय करतात। आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीची बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेचे आपल्याला आयडेंटिटी आपण आयडेंटिफाय केली। त्यानंतर आम्हाला त्या महिलेचे नाव कळाल्यानंतर आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथं आपण तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की हिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवरनं भांडण होते आणि त्यानंतर रात्रीतच आमच्या पोलीस पथक हिचा जो नवरा आहे हिला शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि 24 तासाच्या आत या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे, जो तिचा नवरा आहे हरीश हिप्परगी, जो मूळचा धारवाडचा आहे परंतु तो इथे रहमतनगर नालासोपारामध्ये गेली 24 वर्ष झाले राहतो हिच्यासोबत, त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत।
गेले 22 वर्ष झालं त्यांनी त्यांचं 2000 पासून त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मुलावरनं बऱ्याच वेळेस त्या मुलाचं नाव ह्या वडिलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या फॅमिलीचे द्यायचे, असे बरेचसे इश्यूज प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहेत. एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सखोल तपास करण्यात येईल तेव्हा अजून कारण स्पष्ट होतील. प्राथमिकदृष्ट्या त्यांनी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिची हत्या केल्याचे समजून येत आहे. त्यानंतरनं तिचं जो 2 वेगवेगळे तिचे पार्ट केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मयत व्यक्तीचे दोन्ही पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितली की तिची आई आता ती वेस्ट बेंगॉलला तिच्या माहेरी गेलेली आहे आणि त्यामुळे ती काही आता इथे 2 महिने झाले ती नाही आहे, अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येत आहे. हत्या जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे. बाकीचे डिटेल्स आपण तपासामध्ये आपण